प्रोजेक्ट आहे ना. हा कुठे मॅनेजर कुठे प्रोजेक्टचे मॅनेजर कुठे. ही कोजंट कंपनी आहे कॅनडा कॉर्नर निर्भय महाराष्ट्र पार्टी तिथे आलेली आहे. मॅडम इथल्या मुलींच्या हॅरेसमेंट बद्दल तक्रार आलेली आहे आणि त्या मॅनेजमेंटला जाब विचारायला आम्ही पोहोचलो. इथे आमच्या सोबत 3 एम्प्लॉईज आहेत. आता आम्ही आतमध्ये जातो आहोत. बघूया काय म्हणतो. चल नाही ते त्यांना उघडावं लागेल. मॅग्नेटिक लॉक आहे त्याला. काय झालंय सांगा. काय झालं. मुलींच्या हॅरेसमेंट बद्दल आले आम्ही इथे. एंट्री करू थांबा जरा. सगळ्या लेडीज मला ओळखलं का तुम्ही. नाही एजन्सी आणि कार्यकर्ते सगळेच येतील. नाही बसायची काही गरज नाही. कंप्लेंटला आणा तिकीट नाही इकडे. कुसुम मॅडम माझ्या उजव्या बाजूला बसा. रघुनाथ दादा कुसुम मॅडमच्या उजव्या बाजूला बसा. रघुनाथ दादा तुम्ही तिघी इकडे उभे राहा. आयर मैडम आप इधर बैठो. श्रीवास्तव आयर मैडम मेरे बाजू में. नमस्कार मॅडम. इथलं सुप्रीमो कोण आहे आता कोजंटचं. या साईडची मी. आपलं काय नाव. प्रणांजली काय काळे. तर या 3 कंप्लेंट आमच्या बरोबर आहेत. तुम्ही असं का उभ्या राहिले. बसा ना इकडे खुर्चीमध्ये. या इकडे या इकडे. अहो तुमचा खूप त्रास आहे बरं का. मला मी तोंडावर सांगतो तुमच्या न्यूसेन्सच जास्त आहे तुमच्या कामापेक्षा. हे बसा ग. हा एकीने बसा. मॅडम मी जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टीचा संस्थापक अध्यक्ष आहे. आणि ह्या 3 मुलींची तक्रार माझ्याकडे आली की इथे जवळपास 100, 125, 150 पर्यंतचा स्टाफ काम करत असे. हा भूतकाळातला विषय आणि तो कमी होत 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 30 पर्यंत आलेला आहे, 35 पर्यंत आलेला आहे. आणि त्याची कारणं अशी आहेत की या महिलांच्या शरीर धर्माच्या संदर्भात सुद्धा तुमची कंपनी अजिबात फ्लेक्झिबल नाही. इव्हन सुसू करायला सुद्धा सोडत नाहीत. आणि 2 मिनिटातच आलं पाहिजे ही बळजबरी. आज मासिक धर्माच्या संदर्भामध्ये पॅड जर चेंज करायचं असेल तर किमान 5-6 मिनिटं लागतात. तिथे सुद्धा वाईट साईड बोललं जातं एकदम बिलो द बेल्ट. आणि ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आम्ही केलंय. ते दिलेले स्टेटमेंट आहे आणि ते आता इथे लाईव्ह मध्ये पण सांगणार आहे. तर ह्या हॅरेसमेंटमुळे या मुलींना जॉब सोडावा लागलाय. आणि ही मुलगी आज सकाळी मायग्रेननी त्रस्त असलेल्या अवस्थेत माझ्या ऑफिसला आली. आणि तुमचा कोणी जो अधिकारी होता तो अत्यंत वाईट टोन मध्ये तिच्याशी बोलल्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. तेही मी पब्लिकली दाखवणारच आहे. तर ही लोक वेडविगार नाहीत. 2025 मध्ये आज माझ्या देशामध्ये संविधान लागू आहे. परमनंट सायलेंट करा. तर या संविधानाच्या अंतर्गत माझ्या 150 कोटी जनतेला कोणीच हॅरेस करू शकत नाही अशी व्यवस्था करून ठेवली. आणि आज त्यांना जे काही 12,000, 13,000, 14,000 जे काही उत्पन्न तुमच्याकडनं मिळतंय
ते सुद्धा खरं तर 24,000 रुपये 21,000 रुपये या दरम्यान मिळायला हवं. जो मिनिमम वेजेस ऍक्ट आहे त्याच्यामध्ये 21,000 आहे. बंद करा ना त्याची बॅटरी काढा. सगळ्यांनी एकदाच करायचं बरं. सगळ्यांनी करा सायलेंट. हा आता बंद करा मॅडम तो पूर्ण. तर मिनिमम वेजेस 21,000 रुपये असताना सुद्धा ते तर मिळत नाही. त्याच्याबद्दल त्यांची तक्रार नाही, कारण तुम्ही जे देताय त्याच्यामध्ये त्या हॅपी आहे म्हणूनच त्या तुमच्याकडे काम करतायत. पण त्यांनी असं नाही केलेलं की त्यांनी स्वतःला विकून टाकलंय तुमच्याकडे. इतकं बिलो द बेल्ट जे वापरलं जातात शब्द, तर एवढी परवानगी माझ्या देशाच्या संविधानानं आणि कायद्यानं दिलेली नाही. तर तो प्रकार इथे चालतोय. आणि जर तुम्ही सुप्रीमो असाल तर तुमच्या नाकाखाली हे जर कार्यक्रम चाललेले असतील तर आम्हाला लाज वाटते की महिलेच्या अंडर महिला असेल तर तिच्या सगळ्या मासिक धर्माचे प्रॉब्लेम, तिचे प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम, तिच्या शरीर धर्माचे प्रॉब्लेम हे तुम्हाला नीट कळतात. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही सिंथेटिकली त्यांना हँडल करायला हवं होतं. याच्या अगोदरचे जे साहेब होते त्यांच्या काळामध्ये फार काही त्रास झाल्या नसल्याच्या जबाबदारीनं माझ्याकडे आलेल्या प्रतिक्रिया आहेत. तर त्याही मी तुम्हाला आता ऑनलाईन सांगतोय. तर त्याच्यावर मी चर्चा करायला आलेलो आहे आणि त्याच्यावर तुमचं एक्सप्लेनेशन काय आणि बिफोर दॅट यांची कंप्लेंट जी आहे ती यांच्या तोंडानं तुम्ही ऐका. हां, फर्स्ट ऑफ ऑल तुझं नाव ऐकूनच घ्या ना. त्यांची तक्रार ऐका ना. मी नाही म्हटलं. ऐका ना तक्रार. हे बघा मी ऐकून घेते मी. प्रातिनिधिक स्वरूपात मी सांगितलं ना तर कंप्लेनंट जे आहे ना दे शुड टॉक. ते झालं की मग तुम्ही बोला. म्हटलंच नाही. अगोदर बोलूच नका तुम्ही. तक्रार येऊ द्या, तक्रार येऊ द्या. आम्ही हे बघा हे प्रेक्षणीय स्थळ नाही, आम्ही फिरायला आलेलो नाही. आमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तो घेऊन आलोय. आणि प्रॉब्लेम ज्यांचा आहे त्यांनी पहिल्यांदा बोललं पाहिजे. मी नाही म्हणतच नाहीये त्यांना बोलू द्या. मी त्यांना अडवतच नाहीये ना तुम्हाला अडवते. मी तुमचं सगळं ऐकून घेतलं बरोबर. मी फक्त एवढं म्हणते आता हे व्हिडिओ जे आहेत ते बंद करा. आपण बोलूया. मी कोणत्याच गोष्टीला मना नाही करते तुम्हाला. आता व्हिडिओच्या संदर्भामध्ये माझ्या देशामध्ये सिक्रेसी ऍक्ट जिथे जिथे लागू आहे तिथे तिथे आपल्याला व्हिडिओ शूटिंग करता येत नाही आणि तुमची कंपनी सिक्रेसी ऍक्टच्या अंडर येत नाही. त्यामुळे इथे आम्ही बिनधास्त व्हिडिओ शूटिंग करणार याच्यासाठी की तुम्ही महिला आहात, मी पुरुष आहे. आणि आतापर्यंतचा जनरल अनुभव असा आहे जिथे जिथे महिला कर्मचारी ऑफिसर्स असतात ना त्या हौशे खातर आमच्यावर आहे ना 354चा ऐका 354चा आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा सहजच टाकून देतात. आणि इथले पोलीस पैसे खाऊन तो पटकन तो दाखलही करून घेतात. तर त्यामुळे आम्हाला ते नको आहे. वी फील अनसिक्युअर्ड, कारण हा खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे, महिलांशी निगडीत मॅटर आहे. त्यामुळे त्याच्यावर जी काही चर्चा होईल त्याला सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असणं खूप जरुरी आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही ते व्हिडिओ शूटिंग चालूच ठेवणार. तुम्ही चर्चा नाही केली तरी चालेल. आम्ही बाहेर आंदोलन करणार आहोत. 4 तास 5 तास आमचं भजन चालेल. त्याच्यावर तुम्ही ठरवा आमच्याशी चर्चा करायची की हे फक्त व्हिडिओ शूटिंग नको म्हणून कांगावा करत चर्चा टाळायची ते तुम्ही बघा. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही बळजबरी करणार नाही. तुम्हाला नाही बोलायचं ऑन रेकॉर्ड ऑनलाईन तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. आम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर बसणार, तुमची कुलप लावून घ्या आणि इथे भजन चालेल. हरे राम हरे कृष्णाचं कंटिन्यू भजन चालेल. आणि आम्ही तुमच्या नावानं शंख करणार की इथे एक महिला सुप्रीमो असून देखील या 3 पीडित महिला आमच्या सोबत आहेत. त्यांची सेक्शुअल हॅरेसमेंट, त्यांची फिजिकल हॅरेसमेंट. ऑल ज्या मुली ना सगळ्यांना ती प्रॉब्लेम आहे पण कोणी बोलत नाही. बाहेर बोलवलं सर्व मुलीला तर सर्व मुली बोलेल, सर्व टीम लीडर बोलेल. तर याला पब्लिक ऑडिट म्हणतात. जॉब करते म्हणून ते बोलू नाही शकणार आमच्यासोबत. आम्ही सोडलाय कारण त्याच इश्यू. एक पण मुलगी शांत नाही बसणार. आता जस्ट मुली बाहेर आहेत ना सर्व म्हणतात छान झालं कोजन कंपनी बंद होत आहे. उलटा त्या मुली सर्व बोलून गेल्या पाहिजे. जस्ट 1 मिनिटामध्ये मुली असं बोलत आहे. तर विचार करा ना की कंपनी कशी आहे. मला माझ्या पप्पाचा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा मला माझ्या टीम लीडर म्हणतो तू पहिले ऑफिसला आहे. मला मायग्रेनच्या परेशानी असून मला म्हणतो की तू ऑफिसला आहे, तुला दवाखान्यात मी येतो. मागे कोण आहे त्यांचं नाव सांगा. मनोज विस्पुते. बोलून घ्या मॅडम यांना. कोण आहे मनोज विस्पुते. त्यांनी मला दवाई दिली, मला उलटी झाली. त्याच्यानंतर 8 दिवस मी भरती होती. 8 दिवस मला परेशानी झाली. त्यांनी काय म्हटलं ये तू सोड, तुला सोडतो मी. नागपूरची असून पेपर द्यायला मला सुट्टी नव्हती देत. मग मी आपलं कास्ट सर्टिफिकेट रिन्यू करत होती. जेन्युअन प्रॉब्लेम होता, प्रूफ दिले तरी एकीन नाही करत. आता बाप ऍक्सिडेंट झाला तर बापाची दवाखान्याची फोटो थोडी मी पाठवू शकते. हे लोक मला इतकं बोलतात. वॉशरूमला गेले किती मिनिटात येते. मी म्हटलं 2 मिनिटात येते. पण ते 2 मिनिटात होईल का. मी म्हटलं
आपल्याला. 12,000 मध्ये काहीच नाहीये, काहीच नाही. मी नागपूरची आहे, ICICIला मी पण होती, पण तिथं असे रूल नव्हते. इथे जे मी रूल बघत आहे ते कुठल्याच कंपनीमध्ये नव्हते. विचारा इथे विशाखा कमिटी आहे की नाही. विशाखा कमिटीचा खुलासा द्या मॅडम. आम्ही फौजदारी दाखल करणार आहे तुमच्याकडे विशाखा कमिटी नसेल तर लगेच. आणि ते जे मनोज विस्पुते का दसपुते आहेत ना, ते फरार व्हायच्या आधी त्यांना इथे बोलवा, कारण खुलासा त्यांनी करायचा आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा फौजफाटा इथे पाठवावा, कारण इथे विशाखा कमिटी नाही. एक मुलीपेक्षा जास्त मुली जिथे काम करतात तिथे विशाखा कमिटी कंपल्सरी आहे. आणि कोजंट कंपनीमध्ये विशाखा कमिटी नसल्यामुळे कोजंट कंपनीवर आज फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही मी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, नाशिकचे जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतो की यांच्यावर तुम्ही ताबडतोबीनं फौजदारी खटला दाखल करावा. याचं अर्ज द्यायला ही मीटिंग झाल्यानंतर आम्ही ताबडतोबीनं पोहोचू. जर यांच्याकडे विशाखा कमिटी असेल तर त्यांनी ती ताबडतोबी ते कागदावर आम्हाला प्रेझेंट करावी आणि त्यांचे सदस्य इथं बोलवून घ्यावे. जर तसं नसेल तर आज संध्याकाळपर्यंत आय ॲश्युअर यू ऑल नाशिकर्स की या कंपनीच्या विरोधात मी विशाखा कमिटी स्थापन न केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. हा, नेक्स्ट. प्लस स्टँडिंग वर्क पण इथं असतं, म्हणजे उभं करतात. जर 0 वर असेल ना तर उभं केलेलं आहे. लहान मुलांसारखं? हा, मुलींना पण एखादा बेंचच मागून घेतला असता, बेंचवर उभे केले कसं उभं असते. करतात सांग बेटा, काय उभं होतं? करतात. आपण त्यांना म्हटलं उभं राहून कॉल घ्यायला लावता. सर पिरियड्स बसायचं नाही. पिरियड्स आले सर, तर काय ते महिन्यातून 4 वेळा येणार, तू महिन्यातून 8 वेळा 0 वर राहते असं बोलले जाते. असे कोणते अधिकारी कोणते बोलले त्यांना टीम लीडर टीम लीडरचं नाव सांग बेटा. मंगेश. मंगेशचं नाव काय पूर्ण? सर इथे सर्व जे आता जे माझे टीम लीडर आहे मी पूर्ण नाव सांगा मला, जे जे आहेत ना, टीम लीडर असो आणि काही. स्वतंत्र झालाय. मंगेश गिगे. बोलून घ्या ना मॅडम. मॅडम त्यांना बोलवा. व्हिडिओ काढायला आपल्याला परवानगी नाही, झालंय आहे. ते. हे व्हिडिओ पण आहे आपल्याकडे बघा. मंगेश गिगे. आणि मला रिझाईन नाही द्यायचे, बल्कि इथं मुली टिकत नाही. मी 1 वर्षापासून टिकत आहे इथे, तर उलटा तुम्हाला म्हणतात बेशरम सारखी येते, तुझ्या जागी दुसरी मुलगी असते, रिझाईन देऊन खतम केली असती कहाणी. म्हणजे मी उलटी टिकत आहे कंपनीमध्ये. असं नाही की माझे टार्गेट नव्हतं की मी काही काम नाही करत. मी सर्व जेन्युइन काम करते, तरी पण माझा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह केला गेला नाही. मी किती वेळा बनप्रीत मॅमला सांगितलं, किती वेळा करणार आहे. मुली कोणत्या मॅमला? सगळं जातात. बनप्रीत कुठे बनप्रीत? नोड्याला असतात त्या, नोड्याला बेंगलोरला. त्यांना सांगितलं किती मुलींना तकलीफ केली जाते. एक दिवस थोडा लेट झाला हाफ डे, ठीक आहे मान्य करते. जे कंपनीचे रूल आहे ते मी मान्य करते, पण इथे एवढं किती दिवस लेट झाला तर हाफ डे होतो. एक मिनिट, किती एक मिनिटं? सेकंड हाफ डे लागतो. हा, किती एक दिवस नाही सेकंडला होत. एक सेकंडला हर एक गोष्ट नाही होत. आम्ही लांब असतो तरी पंचिंग करायला कधी कधी वेळ असतो. मी खूप जबाबदारीनं सांगतो, माझ्या नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर कोजेंट नावाची कंपनी आहे. तिथं वेट बिगारी चालू आहे. आज जी अमेरिकेमध्ये गुलामी होती ना, त्या पद्धतीची गुलामी इथे चालू आहे. मुलींना पिरियड्सच्या बाबतीमध्ये सुद्धा इथे रिलॅक्सेशन नाही. ती मुलगी डायरेक्ट ऑनलाईन सांगते. हे विषय असे आहेत की ते ऑनलाईन कॅमेरा सांगता येत नाहीत मुलींना. मुलींनी किती डेअरिंग करून सांगितलंय, मला पण माझ्या ऑफिसमध्ये याच भाषेत सांगितलंय. आणि जे बिलो द बेल्ट शब्द जे आहेत ते सुद्धा मुलींनी मला ऑन रेकॉर्ड सांगितले. ते मी व्हायरल करणार आहे, त्यांची परवानगी माझ्याकडे आहे. तुमचा जो माणूस तिला त्या पद्धतीनं घाणेरडं बोललाय ना, त्या माणसाचं नाव घेऊन आम्ही ते व्हायरल करणार आहे. आणि त्याला इथे बोलवूनच आणि घ्या, त्या मागणीचे. भाऊला बोलवा इथं. त्याला आई बहीण आहे का नाही, त्याला वहिनी वगैरे आहे का नाही, मेसेज पण दाखवेल. योगेश दाखवा त्यांचा. दाखवा दाखवा. सगळंच ओपन करा यांचं. आणि इथं काम करत असलेल्या कोणत्याही कॉर्पोरेट सेक्टर मधल्या कंपन्यांनी आहे ना, महिलांची हॅरेसमेंट जर केली तर निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे त्या मुलींच्या जीवितासाठी, अस्तित्वासाठी जीवन मरणाचा लढा लढेल. आम्हाला काहीच अडचण नाही. तुम्ही ना बोलवून घ्या मॅडम, नाही तर मी 112ला बोलवून घेतो आणि पुढची कारवाई चालू करतो. हे सगळं हे सगळं वाचून घ्या तुम्ही तुमच्या तोंडाने आणि बघून घ्या, व्हेरीफाय करून घ्या. योगीराज TL टीम लीडर योगीराज. ओके, त्याचं सरनेम काय? आहे का इथं? हा, इथं ऑलरेडी. हा, बोला ना त्यांना. हो, बोलवा ना, बोलवा ना. हा, तुम्ही का सिनियर आहात ना, तुम्ही बोलवा त्यांना. सर तुम्ही पहिले सगळे हो, समजून बोला घ्या. ना. ह्याच्यापेक्षा काय समजून घ्यायचं आता? सगळ्यात वाट लावून टाकली तुम्ही त्यांच्या, समजून घ्या म्हणताय. हा? काय बोलणार सर तुम्हाला? मी शांततेत बोलते तुमच्या. मग आम्ही पण एकदम शांततेत बोलतोय पहिल्या मिनिटापासून. तुम्ही 1 मिनिट एवढ्या शांततेत तुम्ही जर या लेडीजशी बोलले असतात, त्यांना आमच्यापर्यंत येण्याची गरज तुम्ही नसती हे पडली. विचारलं का माझ्याकडे तुम्ही आलं लक्षात.
एकच मिनिट द्या. शिवाय ऐका, एक मिनिट थांबा, शिवाय ऐका. नाही नाही एकच सांगा मिनिट द्या द्या. मॅम, एकच अहो, पण मिनिट. ते जड बोलले ना, मी ऐकते तुमचं. तुम्ही काय मला बोलवा ना तुम्ही. माझ्याकडे आला तुम्ही आला मॅम माझ्याकडे. मी तुमच्याकडे नाही आली. मग त्या तुमच्याकडे नाही आल्या म्हणजे तुमची जबाबदारी संपली. नाही त्याच्याकडे माणूस केव्हा जातो मायेची पांखर मिळेल तर जाईल. ह्या खुशीमध्ये जर उभंच मिळत नाही तर येणार नाही कोणी. आणि का आल्या नाही ते तुम्ही सांगा. हे आम्ही घेतलेलं जजमेंट आहे. तुमचं काय डायरेक्ट टीम लीडर म्हणतात तुम्ही प्रणांजली मॅमकडे जा, बनप्रीतकडे जा, कोण रिपोर्ट करा, काहीही करा, त्या काहीच करू शकत नाही. म्हणजे आमच्या पूर्ण साथ आहे म्हणजे प्रणांजली मॅमचा. प्रणांजली मॅमची धमकी देऊन आम्हाला धमकवल्या जाते. आम्ही त्यांच्याकडे कशाला जाऊ? आम्हाला उलटा हा ते टीम लीडर बोलवा. आणि इथे काय मोबाईल आतमध्ये आणू देत नाही ना? काय कारण आहे त्याचं? नाही काय रूल येतो ते आम्हाला सांगा. कारण आहे ना ती जी सेक्शुअल हॅरेसमेंट आणि ती जी कमेंट पास होते ना घाणेरडी, ती जर रेकॉर्ड केली तर एका मिनिटात ऑफिस गायब होईल. आणि त्याच्यासाठी यांना रेकॉर्डिंग द्यायला पाहिजे. तर सीसीटीव्ही ओपन करण्याची ताकद आणि क्षमता तुमच्या मॅनेजमेंटमध्ये नाहीये. आता मी जर तुम्हाला म्हटलं ना सीसीटीव्ही मध्ये त्यांचे डायलॉग्स मला ऐकायचे, तुम्ही कोणीच इथं हिंमतवाला नाही ज्याच्या मनगटात जोर आहे की तो सीसीटीव्ही काढून आणि त्यांना जी शब्दी लँग्वेज यूज केली आहे ना, जे अब्युझिव्ह लँग्वेज यूज केलेली आहे ती तुम्ही आम्हाला दाखवूच शकणार नाही. कारण ती दाखवली तर कार्यक्रम आउट होणार आहे सगळा. म्हणून त्यांना त्यांचे मोबाईल वापरू दिले पाहिजे. आणि त्या इमर्जन्सीमध्ये जर ते त्यांचे मोबाईल वापरू नाही शकले तर त्यांना असं आमच्याकडे यावं लागतं. सर तो जे आमचं आणि क्लायंटचं टायप होतं ना, ते रूल्स असतात की माझ्या टीम लिडरला पण मोबाईल अलाउड नाही, माझ्या एजंटला नाही, मॅनेजर लेवल पासून वरती मोबाईल अलाउड आहे. ठीक आहे. आता त्यामुळे ते रूल आम्हाला तर ते मान्य नाहीये, त्याचा आम्ही धिक्कारच करणार. पण आता आपण पुढची स्टेप घेऊया. हे बघा तुमच्या देखत इथं जवळपास 30 लोक आहेत. त्यांच्या देखत त्या 2 मुलींनी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिसरी मुलगी आहे ही सगळी आखो देखा हाल तिने सगळा पाहिलेला आहे. तिने सगळ्या गोष्टींची ती साक्षीदार आहे. ती पण बोलणार. सांगा बेटा काय काय पाहिलं तू इथे. उभी राहा. डरने का नहीं? जो देखा वो बोल. मैंने उनको पूरा बोलते हुए देखा है कि उनको कैसे हरेस किया है और ये अच्छा नहीं है ऐसा बोलना. आणि तू का सोडलंय कंपनी ही? प्रेशर मुळे. प्रेशर. बोलले काय काय त्यांच्याशी बोलले ते सांग ना. लाईव्ह सांग तू. बेटा सांग काय कोणते शब्द आणि तो शब्द वापरणारा माणूस किंवा बाई कोण ती पण सांग. ज्या घाण शिव्या दिल्या, ज्या तुझ्याशी बोलले गलिच्छ भाषेमध्ये, ते सर्व तू लाईव्ह मध्ये आपण सांग. जर म्हटलं कस्टमर ऐकत नाहीये, फॉलोअप मध्ये कस्टमर येतात, टीम लीडर बोलतात की जा मग तू कस्टमरच्या घरी. मला हे नाही समजत, कस्टमरच्या घरी जाऊन आम्हाला समजायचं असलं तर मग ते जॉब काय बरं नाही देत? मग कशाला आम्हाला ऑनकॉल बोलावं लागतंय? आम्ही कस्टमरच्या घरी गेलो असतो, आम्हाला ते जॉब पाहिजे. डायरेक्ट म्हणतात कस्टमरच्या घरी चालली जा, जॉब मारायला येतात का, एसीची हवा खायला येतात का, फ्रीची सॅलरी मिळते का? नशीब आहे म्हणते 12,000 रुपये सॅलरी मिळत आहे. म्हणते बेशरम आहे म्हणते तुम्ही लोक. म्हणते काहीच अर्थ नाही म्हणते तुमचा. म्हणते इथे म्हणते येऊन म्हणते किती टार्गेट करा. यांना इतकी लालच येते. आपण करत गेला अजून ते आपल्याला ओव्हर करतात. आपण जेवढं ऐकलं, जेवढे मी रूल्स मध्ये आले, अजून पुन्हा माझ्या रूल्स थोपत गेले. मी क्वालिटी टीमकडे पुन्हा फ्रॉड कॉल घेत होते. जे बी काही गलत होत होतं मी क्वालिटी टीमनी मला विचारलं, मी इमानदारीने सर्व खरं सांगितलं. तर मला वैभव गागुड सर, माऊली सर डायरेक्ट म्हणे जिथं खाल्लं तिथं बोटं टाकले, जिथं खाल्लं तिथं बोटं टाकले असं बोलत गेले म्हणे. क्वालिटी टीम माझ्याकडून होते, त्यांच्या अंगावर चवतारले काढते. क्वालिटी टीम म्हणत होती मला. बल्कि इथे जे मॅम आहे गरिमा मॅम, त्या मॅम रात्री 1:30 वाजेपर्यंत माझ्याशी असेल 1:30 वाजेपर्यंत बोलत होत्या कॉलवर की इथं कोणालाच इज्जत नाहीये. महिलाला, मुलाला तर आहेच नाही, महिलाला पण नाही. तर संविधानाची पुरी पायाबंदी केली जाते आणि 8 तास काम असते. ठीक आहे मान्य करते, 1 तास एक्स्ट्रा, अर्धा तास एक्स्ट्रा. इथं 11 तास लॉग इन अवर भरते. चेक करा लॉग इन अवर किती भरते. 11 तास लॉग इन अवर. वेट बिगारी, याला दुसरं उत्तर नाही. ही वेट बिगारी आहे. आणि मुलांच्या आणि मुलींच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन वाटेल तसं त्यांना पिळून घेतलं जातंय. आणि याची आम्हाला लाज वाटते. कायद्यानुसार तुम्हाला 8 तास वर्किंगचा आवाज तुम्हाला माझी बॅग कोणाकडे आहे? बेनिफिट मॅडम का नाही द्यावं? बेनिफिट का नाही द्यावं? किमान वेतन आयोगानुसार तुम्ही 21,000 कमी किमान वेतन आहे 21,000 रुपये पाहिजे. तुम्ही कोणत्या पद्धतीने 12,000 रुपये देता? काय अधिकार आहे? कोणत्या पद्धतीने देताय तुम्ही? आणि तुम्हाला एक्स्ट्रा वर्किंग केलंय ना तुम्ही? एक्स्ट्रा वर्किंगचे तुम्ही पैसे मिळाले का तुम्हाला? उलटा जे 12,000 सॅलरी आहे त्यात पण 11,000 येतो, 10,000 येतो अकाउंटला. त्यात पण मध्ये कॉन्टॅक्ट चालू असतो. कॉन्टॅक्टचे पण पैसे भेटतील, पण ते पण नाही दिले. भेटतील. म्हणजे इथलं मॅनेजमेंट खातंय का पैसे? ते कोजेंटला आम्हाला वरती बोलणं करून द्या मॅडम.
ताबडतोब बोलणं करून द्या. पोरांचे सगळे पैशाचा खुलासा पाहिजे तोपर्यंत जाणार नाही. आणि ते येत नाही तोपर्यंत बिलकुलच जाणार नाही. ज्यांचे नावं घेतले ना अजून तर ते डेंजर आहे ना, ते अजून सांगितलं नाहीये. त्याच्या आत ते पोरं समोर आणा आणि मी त्यांच्यावर आहे ना सगळ्यांवर खटले दाखल करणार आहे. या मुलींना मेक शुअर आतमध्ये आजच्या आज गेलेच पाहिजे, नाही तर आम्ही इथे बसू आणि अर्धी टीम आम्ही सीपी ऑफिसच्या बाहेर बसेल. टीम लीडरला काहीच अधिकार नाही. त्याला बहीण नाही का, त्याला बायको नाही, त्याला आई नाही का? ER मॅम येते बोलवायला, टाइमवर येतात त्या बोलवायला. तिला काय म्हणतात, मॅडम, तिला कसं काढायचं आहे म्हणते आम्हाला. तिला काय समजतं बिझनेस झाला की नाही झाला. ते सगळे हजर करायचे. ER ची बी इज्जत नाही. नसतील येत आपण बाहेर बसू. चला. नाही रिक्वेस्ट नाही करणार. त्यांना बोलवायचं तिथे. रिक्वेस्ट कशाची करता? म्हणजे यांनी एवढे क्रिमिनल ऑफेन्सेस करून यांच्याशी रिक्वेस्टची भाषा काय करायची? मुलींबद्दल मॅम सहानुभूती मी मुलांना बोलवा इथे. जर माझ्याकडे आले तर मी काय अहो म्हणते, तुमची आता दहशत आले इतकी ना. आहे, आता आले तुमची ना. दहशत इतकी आहे की त्या मुली तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. हे लक्षात ठेवा. समोर खरं का करायचं नाही. काय खरं आणि खरं खोटं करायला बोलवा त्यांना. बोला की काय? नाही ते म्हणतात ते पहिले व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ बंद होणार नाही. एकदम सिंपल आहे. ऐका, यांनी 3-4 जणांची नावं घेऊन त्यांच्यावर अलिगेशन्स लावलेत. त्यांना बोलून घ्या, समोर समोर करून टाकू. जर हे खोटे असतील ना, यांच्या विरोधात आम्ही लाईव्ह करायला तयार आहे. याच लाईव्ह मध्ये त्यांच्या विरोधात आम्ही बोलायला तयार आहे. बोला हे नागपूरची मुलगी आहे. आता एक पहिलं पहिलं ऐकून घेते. एक मिनिट. हा आर्ची मॅम बोला. हा चले कट झालाय तो. काय तिच्याशी काय बोलायचं? ती पण एक विक्टीम आहे, पण नागपूरची आहे. तिच्या अंगावर चौदारले गेले आहे. म्हणजे अंगावर आले होते सर. ती बोलत नाही का आता? बोला त्यांच्याला सांगितलं ना, ती रेडीच आहे. रेकॉर्डिंग आला मेसेज काय 5 मिनिट में कॉल करते. तर मला ते लोक पाहिजेत आता आणि मग त्यांच्याशी पण मी बोलणार आहे. सर जे डिस्कशन आहे ते माझ्याबरोबर तुम्ही करा. आणि मी अगेन सांगते की पहिले व्हिडिओ बंद करा. आपण बसू. चला बाहेर बसू आपण. व्हिडिओ बंद नाही. म्हणूनच म्हटलं आंदोलन करायला बाहेर बसू. मुलींच्या कंप्लेंट काय ते लक्षात घ्या. काही छोटा विषय नाही तो. अजून तर त्यांनी काय काय बोलले तुमच्या मुलांना तुम्ही ऐकलं नाहीये. कसं काय म्हणते तुम्ही बंद करा व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ समोर बोलायची का लाज वाटते? मी का नाही ऐकलं? अरे मॅम तुमचे जसे आहेत ना, चुकीची बाजू असेल. तुम्ही बिनधास्त बोला ना. का बरं व्हिडिओ का बरं? काय रूल आहे तुमचे? कोणीला शिवी देण्याचे रूल असेल त्यांचे व्हिडिओ आणि बोलण्याबद्दल किंवा तुमचे येण्याबद्दल सगळे रूल ऑब्जेक्शन नाही. पण जर डिस्कशन करायचंय तर तुम्ही डिस्कशन नाही करायचंय, याच्यावर डिस्कशन नाही हा, होणार. मी एकदम धाडसानं सांगतो तुम्हाला, तुम्ही डिस्कशनच्या पात्रतेचे नाही आहात. तुम्ही दहशतवादी आहात. तुम्ही वेट बिगारीने या पोरींना पिळून घेताय. कशाची भाषा करता तुम्ही? तुमच्याशी एकदम विनम्रतेनं बोलायचं. तुमचा काय भरोसा की तुम्ही आमच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करणार नाही? काय सांगताय तुम्ही? ही तुमची गुंडागर्दीच आहे. एवढी लोक तुम्हाला एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये मुद्दे मांडायला आले, त्याच्यातलं तुमच्या यू आर नॉट अटरिंग अ वर्ड. असं कुठं चालतंय? हे थंड डोक्याने क्राईम करायचं काम चालू आहे तुमचं. थंड डोक्याने आहे ना खून करण्याचा कार्यक्रम चालू आहे. खऱ्या आहात काय बोलायचं तुमच्याशी? आणि सामील आहे त्याच्यामध्ये. हे दिसतंय की या मुलींची जी अरेंजमेंट झाली तुम्हाला सगळी माहिती आहे. काय बोलताय? आणि जर तुम्हाला माहिती असतं तुम्ही त्या मुलांना बोलवा ना समोर. ते पोरं आलेच पाहिजे मॅडम. आम्ही ना आता पोलिसांना बोलून घेऊ आम्ही आणि त्यांच्यावर आम्ही सेक्शुअल हॅरेसमेंटच्या ना केसेस टाकणार आहे. त्यांना पहिल्यांदा बोलवा आणि जोपर्यंत ते पोरं येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. बरं, खूप सिरियस मॅटर आहे. तुमची लहान बहीण असती तर, तुमची मुलगी असती आणि तर, त्याची स्वतःची बहीण असती तर तुम्ही म्हटलं असतं का व्हिडिओ? माझी बात ऐकणार नाही. म्हणजे त्या मुली नागपूरची आहे, ती तिच्या मजबुरीचा गैरफायदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही घेणार, घेऊच देणार नाही. माझा देश 15 ऑगस्ट 1947 ला आणि 26 जानेवारी 1950 ला विचारणार तुम्हाला. तुम्ही खाजगी बिझनेसच्या टीमक्या वाजवायच्याच नाही आमच्या पुढं. खाजगी कंपन्यांचे सुद्धा मालक या देशाची, या राष्ट्राची जनता आहे. हे आमचं संविधान सांगतं आणि त्या संविधानाचे आम्ही पाईक आहोत. कोणालाच आम्ही ही अशा पद्धतीची वेठबिगारी करूच देणार नाही.
10-12 हजारामध्ये 12 तास पिळून घेतायत, वरनं कमरेच्या खालचे सगळे डायलॉग मारताय. MC पिरियड मध्ये पोरींना रिलॅक्सेशन नाहीये आणि 4 दिवस MC पिरियड येतो तर म्हणजे तू काय 8-8 दिवस काम करणार नाही का? हे पद्धती काय डायलॉग आहेत का हे? आणि कोण बोलताय? मेल मेंबर्स. लाजा वाटायला पाहिजे, बेशरम कुठले. कंपनीचा टीम लीडर आहे आणि त्याला हे दिलेलं आहे कंपनीने काम. तुम्ही प्रोलॉंग केलं ना त्याच्यानी इश्यू आहे ना छोटा नाही होणार, त्याच्यानी अजून पेटणार आहे. कोजंट इथे चालू शकणार नाही. And we will make sure. बघतायत तुम्हाला, हे लक्षात घ्या. तुम्ही इश्यू नाहीये असं बोलले त्यांनी. मग बोलवा ना त्यांना समोर. तुम्ही मॅनेजर आहात ना, तुमच्या ऑर्डरवर त्यांनी यायलाच पाहिजे ना. तो काय नाव आहे त्याच्या आरती तुमचे एम्प्लॉईज आहेत की नाही? आता आज एम्प्लॉई आहेत की नाही? ते घरी असो नाही तर अजून मसनात असो कुठे, त्यांनी ते यायलाच पाहिजे. तुम्ही बोलवत नसाल ना, मी बोलतेय तुमच्याशी. नाही त्यांना तुम्ही नका बोलू. तुम्ही बोलले का? तुम्ही शिवाय दिलाय का? तुम्ही क्राईम केलाय का? की तुम्ही सांगितलं होतं त्यांना क्राईम करायला? तुम्ही का त्यांची जबाबदारी घेताय? त्यांना इथे बोलवा. प्रेझेंट मी करते. कोजंटला नाही, कोजंटला कोजंटचा विषय. हा कोजंटचा विषय नंतर आहे. आता ह्या मुलींच्या आहे ना सेक्शुअल हॅरेसमेंटचा विषय. त्या तुमच्या एम्प्लॉईज कधी आहेत? तुमच्या 8 तासामध्ये त्या तुमच्या एम्प्लॉईज आहेत. उरलेले 16 तास त्यांचा फ्रीडम आहे. 16 तासात तुमच्या का बरं टीम लीडर मेसेजेस करतो आणि फोन करतो त्यांना, आणि अरे बोलतोय तो हरामखोर. आणि टीम लीडर सगळं अरे करतोय त्या पोरींना. जेव्हा कंपनी एखादी एम्प्लॉय ठेवते तर तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये हे देता का त्यांना? जो पहिला दिवस जो असतो इंट्रोडक्शनचा, जे प्रत्येकाला आपापला रोल दिला जातो, तर त्याला हा रोल दिलेला आहे का की मुलींच्या मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल तुम्ही बोलायचंय? त्याला इथे बोलवा, नाही तर आम्ही बाहेर बसतो. मी तुम्हाला 5 मिनिटं देतोय, तुम्ही त्यांना इथे बोलवा, नाही तर मी कंपनीवर फौजदारी गुन्हा असाही तो दाखल करणारच आहे, त्याच्यात काही प्रश्नच येत नाही. आणि बिंग अ मॅनेजर यू आर कम्प्लिटली रिस्पॉन्सिबल. की तुमचं मग त्यांना बोलवा, मगच मी डिस्कस करेन. चला बाहेर बसू, आपण सुरू करून टाकू. नाही तुमच्याशी काय बोलू? म्हणजे तुम्ही जे एकदम घाण लेवलला जाऊन बोलताय त्यांना तुम्ही डिफेंड करताय. मग का बोलवत नाहीये? आम्ही त्यांना घेऊन आलेलो आहे. हे बघा, तुम्ही कोजंट मध्ये आलाय, कोजंटला रिप्रेझेंट मी करते. हो, मग ते पण कोजंटचेच एम्प्लॉईज आहेत, म्हणूनच त्यांना इथे बोलवा. आणि तुम्हाला असं जर का वाटत असेल की तुम्ही 2 शब्द गोड बोलले ना तर तो विषय संपणार नाही, मग बोलून घ्या त्यांना, त्याचा काही संबंध बोलून घ्या. घ्या. चला सर बाहेर बसू आपण. अरे बाहेर बसणार नाही आपण, लगेच बसणार नाही आपण बाहेर. आपल्याला तुम्ही जर हेड आहात ना तर त्या दोघांना इथं गच्चा पकडून आणायची ताकद तुमच्यात पाहिजे. कारण गच्चा पकडून हा शब्द का वापरतोय मी, की त्यांनी जे काम केलंय ना ते अतिशय अश्लाघ्य, अश्लील काम आहे त्यांचं, हरामखोरी येते. ना आपण नाही फोन बिन करणार, त्यांनी त्यांच्या यायचं आहे आणि त्यांच्या एम्प्लॉईनी मॅनेजरनी बोलवायचं त्यांना इथे. कोणाला बोलवायचं? आपण फोन करायचा, आपण काय करायचं ते बोलवतील. नाही ते आता फाटून गेले असतील ते एम्प्लॉई. कारण आहे ना त्यांनी खूप भयानक अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याशी डायलॉग केलेले आहेत. आणि ते मेन म्हणजे त्याच्यावर टेक्स्ट फॉर्म मध्ये पण आहेत आपल्याकडे. मेसेज वाचा ना सर. आणि मॅडम जेवढे जे सोडून गेले Unlock करून ना द्या. त्या सगळ्या मुलींशी बोलले, त्यांचं पण रेकॉर्डिंग आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. काय आम्ही असं बोललो आलो असं नाही झाले. आणि सगळ्यांची प्रति एकाची जरी कोजंट कंपनीच्या पण जेवढ्या मॅडमचं नाव काय म्हणाले? मुली सोडून गेले, इव्हन मुलं सुद्धा, त्यांची सुद्धा हीच प्रतिक्रिया आहे, मुलांची देखील. हा हे बघा, आता मी हे करतोय. ऐक ना, मला उद्या नाही येता येणार, मला अजिबात बोलता येत नाहीये. हा हिचा प्रॉब्लेम आहे. मेसेजचा प्रॉब्लेम होता, मला अजिबात आवाज देत नव्हता माझ्या तोंडातून. अजून पण प्रॉब्लेम चालू आहे माझा. हा नाही रे, उद्या ये ना. झालं तर ठीक, नाही झालं तर ठीक, नाही आहे, झालं but तर उद्या ये. ठीक, बट उद्या ये. उद्या जास्त खराब वाटलं तर बोलेल, सोडायचं मी. उद्या काही ऐकणार नाही मी. अश्विनी, इन केस जर तू उद्या अनप्लॅन घेतली तर बस एक गोष्ट तुझ्या अगेन्स्ट असेल तो म्हणजे मी मागे. पण झाक्या सुट्ट्या आज पण हाफ डे दिला आहे. बाकी मी सकाळी 2 कॉल करेल, मला करायला लावतील म्हणून. त्यानंतर परवा होप्स पण नको ठेवू की मी नीट राहील. मी मुद्दाम करते काय यार, माझा आवाज तू स्वतः बघितला आहे आणि मला त्या कस्टमर सोबत बोलता पण येत नाही. ऑफिसला ये बघतो मी, ऑफिसला ये बघतो मी. उद्या येशील तर मनाची तयारी करून ये की पुढचे दिवस किती खराब होतील. आणि तुम्हाला वाटतं की आम्ही तुमच्याशी हे मेसेजेस वाचल्यानंतर डिस्कस करावं. निर्भय महाराष्ट्र पार्टी ही नॅशनली रजिस्टर्ड पार्टी. आम्ही काही एनजीओ बिनजीओ इथे घेऊन आलेलो नाहीये. आणि हे जितेंद्र भावे त्याचे फाउंडर प्रेसिडेंट आहेत. मी बोललो ना, येऊ पण नको, उपकार नाही करत,
सुट्टी ऍक्सेप्ट केली नाहीये. तुझी घरची कंपनी नाहीये, माझी पण आणि तुझी पण. आणि याचे टायमिंग किती आहे? 11 वाजता. 11 वाजता आहे यांचं सकाळी. वर्किंग आवर्स आहेत का? ते मला नको सांगू. तुला माहिती माझ्याबद्दल काय? येऊ नको एवढीच आली तर हाल करणार. हाल करणार. काय हाल करणार? योगीराज, तुझ्या आई बापांनी तुझं नाव योगीराज ठेवलं बरं. हाल करतो तू मुलींचे. लाज वाटली पाहिजे त्याला, लाज. फोटो आहे का? फोटो त्याच्या आयाबाई नाही का? हाल करतो. काय हाल करणार रे बाबा? फोटो घ्या रेल्वेमध्ये. काढ त्याचा फोटो. फेसबुकला वगैरे असेल ना. लाईव्ह त्याचा फोटो. मॅडम बोलून घ्या. काय मॅडम, तुम्ही लेडीज आहात ना? बोलून भाषा परत तेच सांगते तुम्हाला, आपण डिस्कशन करूया. डिस्कस आम्हाला करायचं नाही. डिस्कशन करा. बसा, जर कोजंट कडे आला आहात तर मी हा पण कोजंटचा एम्प्लॉई आणि हे पण कोजंटचे एक्स एम्प्लॉईजच आहेत. मॅडम हे मेसेज कोणी केले? करताय, मी ऍक्शन घेईन. पण तुम्ही काय ऍक्शन तुम्ही ऍक्शन घेतली असती ते घडलंच नसतं की मॅडम. मॅडम, ते आल्या मुली नाहीये, नाही. 3 मुली नाही, याच्या पूर्ण मुली आहे. एक मिनिट. सगळ्यांचं ज्या चेक पण मुली येतात, काही प्रॉब्लेम घेऊन येतात, इमिडिएटली सॉल्व्ह होतात. झाला नाही ना. हा, पण त्या आल्या नाहीत मॅडम. आल्या नाही पण आता आल्या ना. आता काय ऍक्शन घेतात ते सांगा. इथून त्यांना फोन केला बोलवा ना असेल, त्यांना. त्यांचा मोबाईल स्विच ऑफ बोलवा ना करणार. त्यांना. त्यांच्या बोलवा बरोबर चालेल. त्या तुम्हाला action काहीच घेतात. representing जमत नाहीये. नाही. काहीच नाही. जमलं असतं तर ही वेळ नसती आली. action घ्यायची. कधी मुलींना विचारले का तुम्ही सोडून गेल्यानंतर का सोडून गेल्या म्हणून? विचारलं काही गरजच नाही तुम्हाला. मॅडम मुली येतात ते. स्पेशल टीम. ए अरे गप्पा मारायला आले का रे? काहीच नाही केलं तुम्ही. आमच्याकडे काहीच नाही. विशाखा समिती आहे का? तीच विशाखा समिती स्पेशल टीम असते. आमच्याकडे विशाखा टीम नाव नाहीये. तेच नाव लागतं त्याला. न्याय व्यवस्था काय हो, तुम्ही ऑस्ट्रेलियाची नाही, तुमची कंपनी भारतात आहे आणि विशाखाच म्हणायचंय तिला, दुसरं काही म्हणायचं नाहीये. न्यायव्यवस्था काय हा, सांगा आणि तुम्ही तुम्हाला विचारा. सगळे भारताचे नियम लागू आहे, कायदे लागू आहे, संविधान आणि लागू तुम्ही आहे. जी कमिटी म्हणताय ना त्या कमिटीचं पण तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो की जरी त्याचं नाव तुम्ही दुसरं ठेवलेलं असेल आणि तर काय rules काय तेच लागतील. काय नाव ठेवले हे सगळे काय नाव ठेवले तर ते पण विशाखा समितीचे पण जे कोणी असतील ना तुमचे ऑन बोर्ड काय म्हणतात काय जे काय म्हणत असाल तुम्ही ते पण तेवढेच जबाबदार आहेत. ती विशाखा समिती सुद्धा फेलच आहे, तुम्ही पण फेलच आहात. पण सर, आणि तुम्ही हे लोक केला मी असं तुम्हाला आहे ना सांगताय. एकदम फायनली सांगतो मॅडम, हे 4 लोक आम्हाला इथे लागतील, नाही तर 112चे आपले बोलून घ्या. काका साहेब बोलून घ्या. बोलवा ना, फोन करा 112. बोलून घ्या, पोलिसांना बोलून घ्या, त्या दोघांना ताब्यात द्या. घ्या बोलवा. आता तुम्ही नाही वाचू शकत हा त्यांना, आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. आता आम्ही सांगितलं होतं बोलवा. 112ला बोलून घ्या आणि यांना घेऊन जा आता इथं. कारण त्या पोरांचा पण करिअरचा प्रश्न असतो. असल्या प्रकारच्या लफड्यांमध्ये ते अडकले की सगळं करिअर स्पॉइल होतं त्यांचं. आणि याची पण आम्हाला चुकीचं आहे. हो, चुकीचंच आहे. मी सपोर्ट नाहीच करत. मग सपोर्ट नाही करते, मग हे काय करते? अर्धा तास झाला तुम्ही त्यांना फ्री ग्राउंड देताय पळायला. मला ही गॅरंटी आहे की ते इथेच होते आणि ते आता या मिनिटाला ऑफिसमध्ये नाहीये. Actually तुम्ही आहात ना, मग तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी नाही का तुमची? कदाचित तुम्ही बोलताय तर कुलूप वाचेल तुमचं. तुमचे एम्प्लॉय काही नाही घेणार तुमचे मॅडम. एम्प्लॉयला सोडून जात आहे. काय ऍक्शन नाही घेणार. करावं लागेल ना. डिस्कशन जर काय नाही डिस्कशन तुम्ही केलं काय तर डिस्कशन केलं तुम्ही? मॅडम तुम्हाला डिस्कशन करायचं नाही आमच्याशी. काय डिस्कशन तुम्हाला नाही डिस्कशन करायचंय. यू आर नॉट विलिंग टू टॉक विथ अस. तुम्हाला मी आतमध्ये बोलवलंच नसतं. तुम्ही बोलवणारेच कोण आहेत? कोण आहे आमचं? तुम्ही आम्हाला थांबवणारे कोण आहे? आतमध्ये बोलवलं नसतं म्हणे. आणि तुम्ही आतमध्ये बोलू नाहीये ना, यू आर नॉट सक्षम. तुम्हाला या विषयावर बोलायला ताकदच नाही उरलेली. तुम्हाला थोडं तरी वाटतंय का काय की विषय वाढवायचा असं प्रश्न घडलंय? नाहीये, सर. जर तुम्ही कोजंटमध्ये आलाय, कोजंटला मी तेच आहे. हे सक्कू कोण आहे? सक्कू. डिस्कशन करायला नको म्हणत नाहीये. आता पोलिसांना येऊ द्या, मगच डिस्कशन करू आपण. जे बोलले त्यांना बोलवा ना. ती मी घेईन. जे बोलले त्यांना बोलवा ना. तुम्ही बोललेच नाही. त्यांना इथे बोलवा. त्यांना इथे बोलवा. या तिघींनी जी कंप्लेंट केली या टीमकडून नव्हते गेला पॉज स्टेशन झालं. एक मिनिट. सर सकू साक्षी ये बरं. इथे येते का? ठीक आहे, अजून एक विक्टिम वाढला तुमचा. एवढं सर बाहेरला. त्यांना घ्या त्या मुलीला. साक्षी कोण आहे तिला बोलवा. अहो, जर आता तुम्ही त्या तिथे गेलं ना बाहेर, तिथे गेलं ना, त्या आपली जडती उभं अक्षरशः. ह्यांच्यासोबत पण तेच होते. या ठिकाणी ज्याच काय करताय तुम्ही? ज्या मुलींचं टार्गेट झालं नाही, ज्या मुलांचं टार्गेट झालं नाही, त्यांना शाळेत जसं अंगठे धरून पाठीवर पट्टी ठेवतात ना,
तसं इथं उभं करतात आणि उभं राहून मग सगळं कॉलिंग करायचंय. हा अतिशय भयानक अश्लाघ्य प्रकार या कोजेंटमध्ये कॅनडा कॉर्नरला 2025 मध्ये 78 वर्ष झालेत माझ्या देशाला स्वतंत्र होऊन त्या दिवशी घडतोय. याची आम्हाला लाज वाटते. 1 मिनिट लेट झाले तर त्यांचा हाफ डे लागतो आणि 2-2 तास त्यांना फुकट काम करायला लावतात. त्यांचा मैडम आपके घर की लड़की के साथ होता तो आप क्या करती? वेट करती क्या लोगों का? तेव्हा डिस्कसच केला असता का? डिस्कस किया होता आपने उस समय? देखिए, अगर प्रॉब्लम लेके आए हैं तो उसका डिस्कशन जेवढं करायचं होतं ते झालं. रुको तुम्ही आडेल तट्टू आहात. स्पष्ट सांगतो, तुम्हाला नकोय ते व्हिडिओ शूटिंग. तुम्हाला बोलायचं कर, नाही तर त्याला डर कशाला? तुमच्या मनात जर स्वच्छ भाव असतील ना तर द्या ना जगाला सांगून सगळं. पण मनात पाप आहे तुमच्या. तुम्हाला लपवा लपवी करायची सगळी आणि म्हणून द्या मोकळं सांगून सगळं. काय अर्थ काय? आणि मला काय चर्चा करायची तुमच्याशी अक्रॉस द टेबल? त्या पोरी सेफ राहिल्या पाहिजे, त्यांची वेठबिगारी थांबली पाहिजे, इथला छळवात थांबला पाहिजे. इथले जे थोबाडं बोलतात ना भंगार ते थोबाडं कायमचे बंद करायचे मला. माझं दुसरं इंटेन्शन काहीच नाही. पुन्हा आयुष्यभर थोबाड नाही दाखवणार आम्ही तुम्हाला कोणाला. यू आर नॉट कैपेबल टू डू. तुमच्या मनात पाप आहे, मन में खोट है आपकी. आपकी खुद की बेटी या बहन होती तो क्या आप एक्शन के लिए टाइम लगाती? 1 मिनिट मॅडम. तेव्हा पण डिस्कसच केला. आता गच्ची पकडून आणला असता त्याला इथं. आता सांग या मॅडमला, आम्ही तुला काय पद्धतीने शिव्या देतात तिथे सांगते. जरा शिव्या ऐकूनच घेऊ द्या, सगळ्यांना ऐकू आपण जरा. होने दो. मुलं बाजूला असतात, बहनचोद, माधवचोद, झक मारने के लिए आते हैं क्या? सोने के लिए आते हैं क्या? एसी की फ्री की हवा मिलती है, घर में एसी नहीं होंगी इसलिए फ्री की एसी की हवा खाने के लिए आते हैं. शेम. चुकून जरी पाय आपण दुसऱ्याला लागला तर लगेच नमस्कार करतो. इथं चेअरवर बसली आहे मुली, लगेच असं चेअर लॉगिन निकाल, तुला लॉगिन नाही काढतायत का असं बोलतात. एकदम मुलीला एकदम शाळेमध्ये मी जसा मार नसेल खाल्ला ते इथं मी खात आहे. बघा मॅडम, तुमच्याकडनं ऐकू. बोला ऐकू द्या मला पण. बोला ना. तुम्ही त्यांच्या साईडने आले बरोबर. हो, मग म्हणूनच म्हटलंय की ते ज्यांच्यावर क्लेम करताय ना त्यांना बोलून घ्या समोर. व्हिडिओ बघून इथे चालू आहे. माझा मुलगा ऍडमिट आहे, मी इथला एम्प्लॉई आहे, माझा मुलगा ऍडमिट आहे, मी हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ. यू कॅन प्लीज गो. कारण मी तुमचा फॅन, मी तुमचे व्हिडिओ बघत राहतो. त्याच्यामुळे लाईव्ह आल्याला मला दिसून गेलं तुम्ही लाईव्ह आले. मी सहज बघत होतो काय आलं. तर तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे. या मुलींसोबत जे झालं ते झालं. आपल्याकडे जेव्हा ट्रेनिंग होती, जेव्हा मुलीची जॉईनिंग होते, त्याच्यानंतर एक पॉज सेशन होतं बरोबर. प्रोहिबिशन ऑन सेक्शुअल हॅरेसमेंट. त्याच्यावर पूर्ण सगळं सांगितलं जातं की तुम्हाला जर कोणी बघतंय, शिव्या देते, काही करतंय, तुम्ही पॉज सेक्शन मध्ये जाऊन लगेच कंप्लेंट करू शकता. त्या सेक्शनला समोर आणा. त्यांनी कंप्लेंट केली का पहिले विचारा. का आणा ना, ते लोकांना बघू द्या ना. समोर आणा. आणि ते ऑन पेपर लागेल ना. ते अशी 4 लोक उभे केलेले नाही चालणार. मला त्याचा पेपर तयार पाहिजे. फर्स्ट सेक्शनचे कोण हे कंप्लेंट जाऊ द्या, ते पेपर दाखवा आधी. शांत राहा. हा पॉज सेक्शन हा प्रकार इथे आहे हे तुम्हाला माहिती होतं? माहिती आहे. काहीच नाही इथं ते नोएडा काय ऍक्शन घेतं हमेशा हर महिन्यामध्ये. नोएडा नको आहे आपल्याला, इथं पाहिजे तो. आणि तुमची कंपनी तुमचं क्रूरपणाचा कळस आहे इथे. ती जी काय पॉज कमिटी काय आहे ती दिल्लीत आहे म्हणे. घटना घडेल इथे. असं काही नाही. 2 मिनिटं 1 मिनिट थांबा रे, तुम्ही मध्ये बोलू नका. तो जो कोण पॉज सेक्शन आहे ना, तो पुतळा जिवंत, ते दोघं तिघं इथं हजर करा. जर तुमच्या मनात खोट नाही तर आणा यांना, त्यांना आम्ही क्रॉस चेक करतो. ऑन पेपर. हा मग येऊ तर दे ना. जिवंत माणसं पहिले आत येऊ दे, नंतर मी पेपर पाहिल तो. 2 मिनिटं आता इथंच होते. 2 त्यांना सगळ्यांना 2 मिनिटं. आणि पॉज बीज बघून पण ते 4 लोक लपणार नाहीत. ते पॉज बीज का असेल नसेल, दिल्लीला असो नाही तर अजून इंग्लंडला असो, पण ते 4 लोक इथे पाहिजे. नाही ते पण करू आपण. आलं का लक्षात? ते पण करू. आणि आता बाकायदे ना इथं 2-3 फौजदाऱ्या झाल्या पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा विशाखा कमिटी नसणं हा फौजदारी खटला आपण त्यांच्यावर पहिले दाखल करू. त्याच्यानंतर सेक्शुअल हॅरेसमेंटचे ते जे 2 टीम लीडर आहेत, ज्याचा एकाचा फोटो दाखवला आम्ही, आता दुसऱ्याचा पण फोटो दाखवू आम्ही.
आणि सगळ्या या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या टीम लिडरनी लक्षात ठेवा, हा इश्यू एकदम नाजूक असतो, त्याला हँडल करताना सगळ्यांनी काळजीच घ्यायची, विषयच घ्यायचा नाही काही. ह्या मुली काम करतात, मजबूर असतात, त्याचा एवढा गैरफायदा एकदम गुलामीमध्ये जगायला लावतात, तर ते आम्ही सहन करणार नाही. हे सगळं होईल आता. आणि त्याच्याशिवाय निर्भय महाराष्ट्र पार्टी इथून हलणार नाही. निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे अशा प्रकारचे इश्यू हँडल करण्यासाठी सक्षम आहे. इथलं मॅनेजमेंट हॅलो, आवाज बडा ना. हा शुभम. हा. शुभम, काय तक्रार आहे तुझी? मोकळेपणानं सांग, लाईव्ह होतंय सगळं. तिथे मी पण 1 वर्ष जॉबला होतो. हा, तर यांनी लास्टचे 2-3 महिने खूप हॅरेसमेंट चालू केली ती. अच्छा, काय व्हॉट सॉर्ट ऑफ हॅरेसमेंट? म्हणजे जर ऑफिस वगैरे नसला तर उभं करून ठेवायचं, जेवायला लेट सोडायचं, वॉशरूमला सोडायचं नाही. हा, उभं करून ठेवायचे, जेवायला द्यायचं नाही, जेवायला जाऊ देत नव्हते का? जेवायला जाऊ देत नव्हते, 4-4 वाजेपर्यंत तापून ठेवायचे. तुम्ही खरंच माणसं आहात का? हाच प्रश्न मला पहिले विचारायचा आहे की तुम्ही माणसं आहात का? जे कोणी इथे जे लीड बॉडीवर असतील, तुम्ही माणसं आहात का? घटनेचं उल्लंघन केलं त्यांनी कलमाचं कलम 23. लोकांच्या अस्तित्वावरच तुम्ही प्रश्न काय देता येतं म्हणे 12,000 रुपये खोट्याला बांधलेले बैल आहे का? अरे त्या बैलाला शेतकरी मान देतो, बैलाला चाबूक मारला ना सख्या पोरानी तर पोराच्या मुस्कटीत देऊन टाकतो तो, की दाव्याला बांधलेला बैल आहे, तू त्याला चाबूक का मारला असं शेतकरी बाप पोराला विचारतो की का तू बैलाला मारलं म्हणून. गाईला इथं लात लावू शकत नाही आपण, बैलाला लात मारत नाही आपण. उन्हात काम करणारे माणूस 500 रुपये रोज लेडीजला, आणि तुम्ही किती देता मॅडम? 700 रुपये रोज आमच्याकडे टमाटे पुढे 12,000 रुपये, ते बी 11 आवर्स वर्किंग. मॅडम शेम 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 लाज वाटते आम्हाला या सगळ्या गोष्टीची. काय हायफाय सगळं नाही, सगळं हायफाय, एसी बीसी सगळं. त्याच एसीवर डॉमिनेट करतात, एसीच्या वर खायला आले. सांगा ना तुम्ही, 21,000 रुपये सॅलरी पाहिजे, किमान वेतन नाही बोनस, तुम्ही फक्त 12,000 रुपये सॅलरी, ते बी वर्किंग आवर्सला 12 तासात. कोणत्या पद्धतीने देताय तुम्ही? आज चिरफाड होणार. तुम्ही 12,000 रुपये देताय, तुम्ही सॅलरी कोणत्या पद्धतीने देताय तुम्ही? किती वर्षापासून तुम्ही पिळवणूक करताय? आज हे मैदानात आलो म्हणून. आणि कोणतं कॉन्ट्रॅक्ट बेस आहे ते बी सांगा. ते काहीच सांगू शकत नाही. सांगा ना तुम्ही. सर, जेवढी सॅलरी जेवढं काम दिलं जातं त्यानुसार सॅलरी ठरवली जाते आणि सगळ्यांना ठरवली जाते. आणि असं काही नाहीये की आम्ही त्यांना जॉईनिंग करून घेतो, त्यांना प्रॉपर सांगितलं जातं डिडक्शन काय होतील, किती मिळेल, आणि त्यानंतर त्यांना ऑफर लेटर दिलं जातं, त्यामध्ये सगळं रिटर्न मध्ये दिलं जातं. हेल्पर बाई, हेल्पर झाडू काढणारी बाई, ते तर सुशिक्षित हेल्पर बाई, फक्त झाडू काढणारी, साफसूफ करणारी, तिला काहीच नाही. बरोबर? तुम्ही कोणत्या पद्धतीने 12,000 रुपये देताय तुम्ही? सर, जे कंपनीने जे काही अनालिसिस आहे ते करून जी सॅलरी ठरवलेली आहे ती सगळी अनालिसिस दाखवा ना, कोणत्या पद्धतीने